डायरेक्टली म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून जे पीओ वगैरे आहेत ते आहेत त्यांच्या माध्यमातून मित्र आदित्य सर पाय बघा ना तुमचं वजन थोडं कष्ट केलं मग कष्ट केलं थोडं काय पाय माझा बरोबर हॉस्पिटल आहे होय 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 बाकी कोणीच आमची मागणीच होती की सीएम साहेबांनी आम्हाला भेट द्यावी, कारण ह्या विषयाचा तोडगा फक्त सीएम साहेब काढू शकतात, परंतु आम्हाला वेळोवेळी तिथं बोलवलं जातं आणि याच्यातून आम्हाला बगल दिली जाते. येस मॅम येस येस मला व्हॉट्सअप करा. डिपार्टमेंटशी बोलून थोडीशी माहिती घेते की नक्की काय म्हणजे तुमच्या मागण्या काय, त्यांना उपकार देण्यात काय आणि ज्या काही तुमच्या मागण्या आहेत मला 2011 सालचं पाहिजे. येस येस तो GR लागू करावा म्हणजे 2011चा GR लागू करा आणि त्याच्यामध्ये बदल आपल्याला वाढवून पाहिजे. तो महागाईचा जो मजूर असतो त्याच्यासाठी कॉस्ट एस्केलेशन येस 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 आणि साधारण किती मुलांचा आता इम्पॅक्ट असेल? मॅडम 4 मुलं आपल्या हॉस्पिटलाइज आहेत, सध्या इथं 4 आहेत आणि बाकी आपले 1,500 बजेट मॅडम डॉक्टरांनी काही कन्सल्ट घेऊन जवळजवळ 64,000 विद्यार्थी 64,000 मॅडम आपल्या इथं 22,000 करोड बजेट आपल्या आदेश पैसे बघायसाठी आहे, परंतु शिक्षणासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही हे असं म्हणतो. शिक्षणासाठी पैसा नाही, बाकी सगळ्या गोष्टींसाठी लाडकी बहिणीच्या निधीसाठी यांच्याकडे पैसा आहे, परंतु आदिवासींच्या शिक्षणासाठी पैसा नाही, आदिवासींच्या नोकऱ्यांसाठी पैसा नाही मॅडम. मला माहिती आहे ना, आदरणीय पवार साहेबांनी आदिवासींचं सेपरेट बजेट केलेलं आहे, मला माहिती आहे मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे त्या बजेटला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत. त्यांना पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सेपरेट बजेट केलं आणि त्या बजेटचे पैसे कशासहितही वापरता येत नाही, ते फक्त आदिवासी समाजासाठीच वापरता येतात. मला थोडंसं बजेटचं ओव्हर करू दे आणि माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करते त्याच्यावेळी आपल्याला मुलांना पैसे द्या, ते मोठे मोठे रस्ते उभं करायला जात आहेत. एनिवे मला थोडासा अमाऊंट द्या. झाला फोन झाला त्यांचा बोलताना आपल्याला बजेटमध्ये पण किती इम्पॅक्ट होईल वगैरे थोडासा आपण अभ्यास करून त्याला लगेच सांगूया. थांब ना, मी देतो ना, मी भेट देताना थोडंसं बळेल विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या खूप मुली आहेत. माझी GPC चालू आहे त्याच्यामुळे बरं रोहित तुमच्याचकडे येऊन गेला. येस येस हो 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 ठीक आहे. एनिवे मी रोहितकडून पण माहिती घेते. आता मनाली पण इकडे मनाली थोडासा वगैरे घ्या. आणि आपलं सरकार असताना 2011चा GR व्यवस्थित येतो जो आपण काढला होता तो त्यांनी आत्ता चेंज केला या महिन्याला आणि खूप त्याच्यामुळे त्यांच्या मुलांचे आणि मुलींचे जास्त इश्यूज त्याच्यामुळे क्रिएट होतात. मला जरा व्हॉट्सअप करा ना मग माननीय मुख्यमंत्री. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? बाईट जाऊ द्या, आपल्या बाईट जाऊ द्या.